सर्वांना माझा नमस्कार। आपण स्क्रीनवरती सेवा साधना गुरुकुलमधील इयत्ता 5वीतील विद्यार्थी राजवत योगेश दहिवाळ हा विद्यार्थी आणि गुरुकुलमधील गणित विषयाचे शिक्षक श्री सुरेश बहाळ सर म्हणजे दादा हे दोघे जण आपण स्क्रीनवरती बघत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून 1 वर्षामध्ये राजवत गुरुकुलमध्ये आल्यानंतर कसा बदलला, 1 वर्षामध्ये राजवतमध्ये काय बदल झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मी राजवतला विनंती करतो की त्यांनी स्वतः गुरुकुलमध्ये जेव्हा तो ॲडमिशन घेण्यासाठी गेल्या वर्षी आला तेव्हा त्याची काय स्थिती होती हे स्वतः सांगावं। मला पहिले मराठीमध्ये काहीच येत नव्हतं, क का की की जोडाक्षर वाचन काहीच येत नव्हतं मराठीमध्ये। आणि गणितामध्ये? गणितामध्ये मला भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, पाढे 1 2 काहीच येत नव्हतं, काहीच नाही। आणि इंग्रजीमध्ये? इंग्रजीमध्ये मला ABCD, माझं नाव, अजून दुसऱ्याचं नाव तर काहीच काढता येत नव्हतं, नावाची स्पेलिंग बिलकुल येत नव्हते। दादा सुद्धा सांगतील की पहिल्या दिवशी जेव्हा त्याचे आई वडील गुरुकुलमध्ये आले होते ॲडमिशनसाठी तेव्हा गुरुकुलाने काय विचार केला होता आणि काय स्थिती होती दादा सांगतील। ज्यावेळेस राजवत गुरुकुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आला त्यावेळेस त्याचे बेसिक एकदम कच्चं होतं आणि त्याची आपण 0 पासून सुरुवात केली। राजवतला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया येत नव्हत्या, मराठी वाचन चांगल्या पद्धतीने करता येत नव्हतं आणि इंग्लिश एकदम सर्वसाधारण होते। आता 1 वर्षामध्ये राजवतला छोटे छोटे वाक्य वाचता यायला लागलेत, मराठी थोडी थोडी वाचता यायला लागली आणि गणिताच्या क्रिया सुद्धा जमत आहेत। तर आता आपण प्रॅक्टिकली बघूयात की 1 वर्षामध्ये गणितामध्ये राजवतमध्ये काय काय बदल झाले हे आपण प्रॅक्टिकली बघू। दादा राजवतला काही गणित देते, ॲडिशन सबट्रॅक्शन वगैरे करत असताना बोलायचं राजवत। स्टार्ट। 6 7 8 9 10 11 12 13 3 carry 1 and plus 7 8 9 10 11 करेक्ट। 5 1 2 5 60 आता हा जो नंबर आहे ना हा किती मोज बर? 130 करेक्ट। पुढचा? 51 करेक्ट। 256 वाह। तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊयात की विद्यार्थी अभ्यासामध्ये कितीही कच्चा असू द्या, त्याची जर मेहनत घ्यायची तयारी असेल, शिकवणारे शिक्षक जर चांगले असतील तर विद्यार्थी बदलतात, याचं हे उदाहरण आहे। म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही कन्फ्यूज होतो की राजवतला गुरुकुलमध्ये ॲडमिशन द्यावं की नाही, कारण की ॲडमिशन घ्यायचं आहे 4थीला आणि पात्रता 2रीची। तरीसुद्धा दादा म्हणले आपण राजवतला ॲडमिशन गुरुकुलमध्ये देऊ, प्रयत्न करू, बघू काय होते। तर आश्चर्य असं आहे की 1 वर्षाच्या नंतर राजवतला आता गणिताच्या सर्व क्रिया येत आहेत, इंग्रजीच्या स्पेलिंग बनवता येत आहेत, मराठी वाचन सुद्धा येत आहे। पहिल्या दिवशी जेव्हा राजवत आला तेव्हा त्याला स्वतःचं आडनाव सुद्धा इंग्रजीतून येत नव्हतं, दहिवाळ, DAHIWAL हे सुद्धा त्याला येत नव्हतं। म्हणजे राजवतच्या व्हिडिओमधून हा संदेश आपल्याला मिळतो की पालकांनी जर गुरुकुलवर शाळेवर विश्वास ठेवला, विद्यार्थ्यांनी जर मेहनत घेतली, शिक्षकांनी जर चांगलं शिकवलं तर कितीही कच्चा विद्यार्थी बदलू शकतो, तो हुशार होऊ शकतो। याचं हे प्रॅक्टिकली उदाहरण आपल्या समोर आहे। मी राजवतला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की त्याने यावर्षी नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो सध्या नवोदयची तयारी करत आहे। दादा त्याला गणित, बुद्धिमत्ता हे विषय शिकवत आहेत। पुन्हा एकदा राजवतला पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।